ऐकून घे, मग नाही थांबलं तरी चालेल. तुला रस्त्यात अडवल्याला आवडत नाही ना, तसंच मला बी शाळेत अडवल्याला नाही आवडत. अरे अडचण असती माणसाची काहीतरी. हो, अडचण फक्त तुलाच असते, बाकीच्यासनी कुठे काय असतात ना अडचणी. पप्पासने भेटायला गेलेले. माहित आहे मला. कसं? ज्योतीने सांगितलं का? तुझ्या घराला कुलूप होतं म्हणून विचारावं लागलं तिला. म्हणजे तू घरी गेलेलास? अरे एवढी काय गरज होती, शाळेत तर आलीच असते की आज. अख्खा एक दिवस कशी वाट बघणार होतो तुझी, म्हणून गेलो. खरं तर जावं लागलं असं वाटलं नव्हतं. अरे सांगितलं की पप्पांनी अचानक बोलवलं, तरी मी आयला म्हणत होते मला शाळेत जावंच लागेल, तू एकटीच जा. पण पप्पासने नाही होत भेटण्यासारखं. हो, मी तर काय रोजच भेटतो ना. अरे आता तरी कर की माफ. केलं. काल वाईट वाटलेलं, सकाळी राग पण आलता, पण जसं तुला बघितलं कधी राग निघून गेला काय कळलंच नाही. पण तूच बघ की, मी तुला किती सहज माफ केलं ना. नाहीतर तू मागच्या वेळी नुसतं फळ्यावर नाव लिहिलं तुझं, एवढ्या वेळ तुझी माफी मागत होतो, तरी मला साधं माफ बी केलं नाही. किती फरक असतो ना पोरांच्यात आणि पोरींच्यात. बास्की जायचं जायचं का आता? तुला बोलायचं असतं तेव्हा थांब की, ऐकून घे असं म्हणतीस. आणि आता मी बोलायला लागल्यावर जाऊया का? मग बस, येऊ दे सगळं आपल्याला शोधत. आधी शाळेत काय चाललंय माहिती आहे ना, अजून याच्यावर नाही होतं काहीतरी. मग गाजू दे सगळ्या गावात आभ्या आणि केवढाचं नाव. असं नको. मग कसं? असं. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. याचा अर्थ काय? की विद्येपेक्षा कुठलाही अलंकार मोठा नाही. समजताय का? सगळ्यांनी नीट लक्ष द्या बरं का, सामान्य परीक्षा जवळ येते. काय इतके दिवस अभ्यास केला नसेल तर किमान आता तरी करा. सर, पेपर झालं की लगेच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार ना? हो, तू तर तेवढ्यावरच आहेस. नाही, आधी परीक्षा देतोस का दिवाळी साजरी करतोस? हो रे, बसा. सुट्ट्या लागणारच आहेत, पण कुठलीही आनंदाची गोष्ट मिळवायसाठी परीक्षाही द्यावीच लागते. त्यामुळे आधी परीक्षेची तयारी. काय मला सांगा, जर पेपर तुम्हाला अवघड गेले तर सुट्टीचा आनंद घेता येईल का? येईल का? मी तर रोज पेपरला गत्ते खेळून येतो. सर, तुम्हीच म्हणता ना, आनंद शोधला तो कशात बी गावतो. मधुकर, माझ्या प्रत्येक गोष्टीवर तू तुझं मत मांडलंच पाहिजेस असं काय हट्ट आहे का माझा? एखाद्या वेळी शांत सुद्धा बसू शकतोस की? हा, बरं, कुठं होतो आपण? चला पुढे. अभ्यास नीट करा, सामान्य परीक्षेत कुणालाही कमी मार्क नको आहेत. काय? चला. आभ्या, आजपासून खरंच अभ्यास करू. या माझ्याच्या नादानं नको ती पुस्तक वाचून परीक्षेत नापास व्हायचो आपण. हो, मलाच हौस होते ना, म्हणूनच तर रोज सकाळी उठलंच की यातच की माझ्याकडं माझ्या चल पुस्तक वाचूया. आणि मी नाही म्हणलो की लगेच घरी घेऊन जायचं पुस्तक. तेव्हा काय मी नादाला लावायला आलो होतो तुला? हा, हो करतेस, हो करतेस. मला तर लय टेन्शन आलंय. अरे तू कसलं टेन्शन घेतोयस? तू आहेस हुशार, आमचंच अवघड आहे. अरे अभ्यासाचं नाही, मग सुट्ट्यांचं टेन्शन आलंय. एक दिवस बी तिला न बघता जात नाही. आणि आता एवढी दिवाळीची सुट्टी कशी काढायची? असं कर की, तू इथंच करत नाही, रोज घरनं डबान कपडे आणून देत जाईल की. सकाळी उठले की मुतारीत आंघोळ करायची आणि रोज सकाळ संध्याकाळी तिच्या बेंचकडे बघत राहायचं. हा, चालतंय की.
होय मध्या केव्हा मोठं व्हायचं आणि केवढं भर लगीन करून तिला घरी घेऊन जायचं. आब्या भाऊ एक सांगू का कुणास ठाव पण मला असं वाटतंय की तू कोणाचा तरी निबार मार खाणार आहे. आणि समज तिचा भाऊ बिऊ आला आणि म्हणला कुठं आहे आब्या तर माझ्याकडे बोट दावायचं नाही, ह्या इच्छाकडे दाखव. हा आत्ताच माहिती लागणार तर अजून टाइम आहे. बास की. बाया इतक्या रातच्याला कशाला ग जायचं लाकडाला? बघ की बाया केवढ्याला पडले आता ही दवाखान्यात जाऊन ये म्हणते ती बी नग. अहो मी बी कवापासून तेच म्हणतो जाऊ डॉक्टरांकडे घेऊ धनुर्वाताचं इंजेक्शन, पण नाही मी हळद लावते होईल 4 दिवसात बरं. आता 4 दिवसात बरं होईल का सांगा बरं? 4 दिवसात बरी होती वे जखम, चांगला 8-10 दिवस लागतील बघ त्याला. आणि तुझा हात राहणार आहे का ग पाण्यात घातल्याशिवाय? आता माझ्या पुरीसारखी एखादी पोरगी असती तर बरं झालं नसतं का? अगं मला काय नको होती वय, देवाच्या मनात असेल तरच होईल ना. पाण्यात हात घालायचा जरी राहिला तरी भाकरी थापायचे राहतात वय. आता ग बाया आम्ही हाय की सगळ्या बारी बारी नानो. आणि तसं बघितलं तर येईन मी 3 तोंड तुम्ही अशा किस्त्या पाठीवर भाकरी लागायची आहेत वे. अगं 1-2 दिवस ठीक आहे पण असं सारखं सारखं भाकऱ्या. अगं 4-8 दिवस काय चांगला महिना लागला तरी चालेल, आम्ही देऊ. तू कशाला काळजी करते ग? तू आधी बरी हो बरं. आणि हो लाकडाला बिकडाला जाऊ नकोस आता. आधीच त्या फारिस्टाचं भ्या आणि अंधार नुसता जीवाला घोर. पाळा हातावर पडतोय का लाकडावर याचं तरी ध्यान राहतंय का माणसाला? काकी म्हणजे तुम्ही आमासनी काय परक नाही पण आमच्यासाठी स्वयंपाक नका करू. व्हायच येतच की आणि जे येत नाही ती शिकवेलच की. अरे पण तुला एकलेलं जमणार आहे काही? मी एकला कुठे आबे आहेच की आणि 4-8 दिवस शाळेत गेला नाही तर काय होणार आहे का काय रे? हो हायच की मी शाळेचं एवढं काय नाही. बरं झालं ताजं पाणी आणलंस. धर एक तांब्या भर दे मला. अरे बसतोयस काय माकडा? भात धुवून ठेव पळ. दादा मीठ किस्त टाकू? माकडा शाळेत न आल्यावर लावायचंच ना, टाक की तेवढंच. हार तवा मी वरनं घ्यायचो. जरा जरी मीठ जास्त पडलं ना तर आई लय वरडायची. मीच टाकतो, तुला काय जमायचं नाही माकडा. आब्या हो तोंड का पाडलीस? अभ्यास बुडतोय म्हणून का? अरे नाही अभ्यास बुडतोय म्हणून नाही. मग दुसरं कारण आहे का काय? नाही आणि दुसरं काय बी असलं तरी आईपेक्षा महत्त्वाचं मला काहीच नाही. आईच्या हाताला लागलंय म्हणूनच वाईट वाटतंय. आईला काय झालं की लय रडा येतं दादा. का एवढ्या दिवस आई करत होती ना, आता आपल्याला करायला लागते म्हणून का? आई ती ताटात भाकर मिळायची म्हणून? अरे आई ती भाकर मिळते म्हणून नाही,
असं रडताना बघितलं की लय वाईट वाटतंय. मी कधी कामाला नाही म्हणलोय का? नाही जात शाळेत. जेव्हा तो हा म्हणशील तेव्हाच जाईन. माकडा, नको शाळा पडूस, जा शाळेत, कळलं का? असं तसं परीक्षा बी जवळ आली आहे. बाकीचं बघतोय की मी घरातलं सगळं. नक्की अभ्या दुसरं कारण नाही येणार काय? अरे नाही, पण काय माहित, मला सारखं शांत बसू वाटतंय. दादा, एवढं काम केलं तर माझं अंग दुखायला लागलं. आई एकटी कसं करत असेल रे सगळं? अरे तिच्याकडे दुसरा पर्याय काय? वाईट याच गोष्टीचं वाटतं, किती करते म्हणून आपण काहीच करत नाही. तू एवढा कोड्यात का रे बोलतोस? कारण आयुष्य एवढं सरळ नाही ना, सरळ सोपं बोलायला. आब्या, जळानं जा, एवढंसं पुरायचं नाही. आपण की माकडा. आय ए आय आय उठ. काय रे? 2 घास खाऊन घ्या आता. अरे नुसतं बसून बी भूक लाग नाही बघ. आणि तू कशाला करत असशील एवढं सगळं? तुझा अभ्यास बुडतोय ना, गुरु बी उभे राहिलेत. अगं होतील ती कामं, आधी 2 घास खाऊन घे. ए आब्या, आब्या, आब्यानं बघ कसं ताट सजवले. एक दिवस बी शाळा न बुडवणारं माझं पोर आज घरी राहिलंय. आणि नुसतं राहिलं नाही, स्वयंपाक बी करू लागलंय की. बर, आता खा आणि सांग कसं झालंय ते. थांब, विचारतो. अरे ठसका तर लागलाय. तू बी काळजी वाढवणार आहे. अंग बी लई तापले, जखम बी ठणकत असेल ना. तू केव्हा पाहिलंस? मगाशी तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेली. बरं ते जाऊ दे, जेवण कसं झाले सांग की. खरं खरं सांगायचं मी. मग काय, जे असेल ते सांग. नाही आवडलं तर नाही म्हणून सांग. नाही झालं चांगलं. फक्त माझ्या पोरांनी केलंय ना म्हणून खाते. अरे भाकरी कच्ची आहे, त्या आमटीत मीठ तरी आहे का? हा, आणि भाजी लसूण बी नाही टाकलं तुम्ही, तरी बी आवडले. मग राहिलंच काय आवडायला? ताट चांगलं सजून आणलंय की, मग जेवण बी होईल की ताटागत कवा तरी चांगलं. नाही नग मला, तू खा, तू खा. बरोबर आहे. सख्खी आई नाही ना मी याची, माझ्या हातनं कशाला खाशील? तू इश दिलंस तरी बी पिन मी, पण हे असल्या सक्का परक नको करूस. मागचं काय आठवत नाही मला, एकच आठवतं. बापानं डोळ्या देखत आईच्या साडीला काडी लावली. आई जळताना बघून बाहेर पळत आलो होतो. तेव्हा तूच कुशीत घेतलं होतंस मला. अंग थरथर कापत होतं माझं. तेव्हा तूच पदारानं माझं तोंड झाकलंस.
मला मागचं काहीच बघू दिलं नाहीस तू, कारण तुलाच माहित होतं तर कवाच पुढे गेलो नसतो मी. आणि आता मला नाही मागं बघायचं, आता मला पुढं बघायचं. कारण पुढं तू आहेस. अरे बयान म्हणले रे मी, तू बी ऐकत जा की माझं कवा तरी. हा तुला बी देते थांब. आलो मीठ घ्या. जमतय का? 8वी होता हुशार मॉनिटर शेण काढतोय, कसं वाटतंय ती? अरे तू जगात शान घालण्यापेक्षा हे बरं आहे की. आई झाल्या तुला कोण बोललं होतं का काय? तुला ना मध्ये स्वतःवर ओढून घ्यायची सवयची. बरं मी शेण खातो, तू काय इरड करायला जातोस का? देवा नाही, तू देत असशील. अजून संडास बांधला नाही त्यामुळे रोजचं काही टमरल घेऊन जाते की. अरे बाबा आमच्याकडे संडास बांधायला पैसे नाहीत. तुझा बाप आहे तिकडे जागीरदार. बापानं गाडी घेतली आणि संडास बांधाय पैसा नाही तोय. अरे पांदील जायला लांब पडत होत म्हणून गाडी घेतल्या. आता हे पादर एका बाजूला टमरेल आणि एका बाजूला ह्याला घेऊन जाते. काय रुबाब असतो गावात. ज्योतिषनी बघून सलामच ठोकतो. आई झाल्या तुझ्या घरातलं सांगू का? ए तेव्हा म्हणतोय ते काय खोटं नाही. आमची आई म्हणते गरज नसलेल्या वस्तूसाठी जागा केली का नाही, गरज असलेली वस्तू टाकून द्यायची वेळ येते. संडासाचं बघायला का काहीतरी. अरे तुमचं काय नाही र, पण त्या पिंकीच तरी विचार करा, कसं वाटत असेल तिला सगळ्यांसमोर जायला. अरे आता बांधणार आहे की, पण आव्या तुला असं सगळ्यांसमोर काम करताना काय वाटत नाही होय? वाटतं की सगळ्यांनी मला असं काम करताना एकदा तरी बघावं असं वाटतं. आणि त्यातनं मी जेव्हा माझ्याबरोबर दोस्ती करेल तोच खरा दोस्त. म्हणजे आम्ही बघितलं, आम्ही घरच असतो ना. मी आहे, तुम्ही दोघं भिकार जोट. अरे त्याच्या आई आजारी आहे म्हणून त्याला हे काम करायला लागतंय आणि तुम्ही त्याचीच काढताय की. राव्यात चुकलं का? वाईट वाटलं होय? आणि वाटलं असं तरी वाटू दे, पण एक काम ठेव आणि चल शाळेत. नाही आज मी नाही येणार शाळेला. अरे हे काय ऐकतोय आब्या? बराबर आहेस ना? अरे केवढा भेटल्यापासून एक दिवस बी शाळा बुडवाय मागणं झालाय आणि सुट्टीत बी शाळा करतोय. आणि आज आईला वाईट कापलंय तर डायरेक्ट शाळा नाही. अरे वाईच नाही लय कापले. आणि तसं बी किस्त बी कापलं असतं तरी मी आलोच नसतो. बर तिला काय निरोप बिरोप द्यायचा आहे का? काय नको, फक्त तू लांब राहा. मी लांबच आहे. आता आमची वहिनी माझी वहिनी आणि माझी ज्योती के ज्योती. लगा किरण्या आपल्याकडेच कोण नाही. अरे तुझ्याकडे आहे की आत्याची, माझ्याकडेच कोण बघ ना. अरे घरात संडास नाही ना म्हणून पोरीसनी टेन्शन येत. रे सासरवाडीत संडास नाही. बर मस्करी केली असं तुला वाटत असेल. अरे पण खरं सांगतोय, बांधायला का संडास? बर चला, ती रेशमी बी नाही येणार, तिला काहीतरी काम आहे म्हणली. बर चालते जाऊ का बे? हा आईची काळजी घे. हो. बर क्या खायच्या. हा हा हेल शाळेत. आणि इकडे फुकणी आणि बाजूला भाकऱ्या टाकू दे मला. तरी मध्ये मगाशी म्हणतच होता तुला काहीतरी काम आहे म्हणून उशिरा जाणार आहे शाळेत. हेच आहे का ते काम? नाही ते दुसरं काम आहे. हे झालं की तेच करणार आहे. तुला खोटं बोलायला नाही जमत रेशमे. होईल की लगेच, ह्याला केस वेळ लागतोय. आणि मामीनं सांगितलं तेव्हा मला कळलं. तुला नाही सांगू वाटलं वे? अगं ते मी कामातच होतो, पण तू येशील असं वाटलं नव्हतं. मग कोण येईल असं वाटलं तुला? बिहार ती इथं नाही येऊ शकत बाबा. अगं ती येईल असं बी वाटलं नव्हतं. आणि कशी येईल ती?
तिला इथलं काहीच माहीत नाही. आपलं गाव घर काहीच माहीत नाही. इष्टीनं आली तर डोंगरातून चालत यायला लागेल तिला. म्हणजे ती यावी असंच वाटलं ना तुला? नाही, अजिबात नाही. अभ्या, तुला बी नाही जमत खोटं बोलाय. उलट ना कुठे होतं की इथंच. थांब. आय उलात ना कुठं आहे ग? अरे तिथे कपाटाला बघ की. ठीक आहे. मोठी परत आहे का? ही लयच बारकी आहे. मोठी अगं नाही, त्यातच कर. आणि त्याला नाही ग माहिती एवढं काय. घरात लक्ष असेल तर सापडेल ना. ह्याचं सगळं लक्ष तर शाळेतच आहे, है ना? तुला चूल पेटवायला सांगितली तर हिला बसवलेस भाकऱ्या थापायला. उठ ग, मी थापतो. आपल्या घरात करायला काय लाजायचंय? होईल की लगेच. तू त्यावर दुसरं काहीतरी कर की. एवढ्या कमी वयात किती समज आहे बघ तुला. तुझ्यासारखी सून भेटली पाहिजे बघ मला. एवढीशी असल्यापासनं तू आणि तुझी आई काय बी झालं की येतात लगेच. कधीच हाय गई करत नाही बघ. तुम्ही बी लय केले की आमच्यासाठी. म्हातारायच्या टायमाला भावकीतलं कुणी नव्हतं, पण तुम्ही समधी होता. मी बघितलंय की समद. एवढ्या कमी वयात बरं समजतं की तुला भावकीन फिवकी. कमी वयात दुःख बघितले ना की माणसं अवेळी मोठी होतात. हिच्या बाबतीत बी तसंच झालं असेल. पण बरं झालं बाबा ही आली, नाहीतर तुम्ही अगं यांनी काल कच्च्याच भाकरी खाऊ घातला मला. आता पोरांनी केलंय कस तरी म्हणून खाल्लं बघ. प्रदीप दाजी, तू स्वतःची नाहीची काळजी घे. मी संध्याकाळी परत येते भाकऱ्या करायला, नाहीतर आईला कच्च्या भाकऱ्या खायला लागतात. आणि तुझी आई काय म्हणेल? सारखं बोलवत आहे माझ्या पोरीला भाकऱ्या थापायला. मी सांगितलंय तिला, मामीच हातभार होऊस तर मी तिकडे स्वयंपाकाला जाणार आहे. जा म्हणलंय ती. अनाभ्या, ते कांबळे सरांना काय सांगू तू का आला नाहीस ते? जे हाय तेच सांग की. बर. लय नाही लागलं, पण का आपल्याला हाताने अजून मामीला स्वयंपाक नाही करता येत, म्हणून सगळी कामं दोघं भावंडे मिळूनच करतात बघ. त्यांचं घर लय भारी आहे. त्यांच्या घरातनं मी कवाही भांडण्याचा आवाज नाही ऐकला. गरीब आहेत पण माणूस केला एक नंबर आहेत बघ माणसं. त्यांच्या घरी गेले की परत येऊच वाटत नाही. मला बिलाय वाटतंय बघ, त्याच्या आईला बघायला जावं, त्याला कामात मदत करावी. आईला बघायचं असेल तर जाऊन या, पण मदत करायला लय माणसं आहेत गावात. अगं पण त्याचा अभ्यास कसा होणार? दिवस कामातच जात असेल. तू सांगशील का ग त्याला रोज काय शाळेत शिकवलं ते? नाहीतर नापास होईल ग त्यो. माझ्यासाठी करशील? तुझ्यासाठी का? कोण आहे तो तुझा मित्र? मैत्रीत विश्वास लय महत्वाचा असतो केवढा. 4 माणसं वाईट म्हणली म्हणून आपण बी नसतं म्हणायचं. आपल्या माणसामागं उभं राहायचं असतं, काही बी झालं तरी. मी माफी मागितली त्याची. माफीने गेलेली येळ आणि तू काढलेले शब्द काय परत येणार आहेत का? जर त्याला कळलं ना तू काय म्हणले असते तर लय वाईट वाटेल त्याला. तू नाही ना सांगणार गवच? नाही, तसली सवय नाही मला. आणि हो, तू नको करू त्याची काळजी. बरा आहे तो. बया, आखरीतच आहे की पोराचं. पोरींची बी काम करायला लागले. मग आता आईच्या हाताला लागले म्हटल्यावर एखादवर नको होई करायला. आब्या, जमतंय का नाही? नाही तर दे इकडं धुवून दे ती पटदिशीने. नाही नाही, जमतंय घे.
शाळेचं शर्ट पांढरा असल्यामुळे ती निघान झालंय. अरे त्याला निरम्याच्या पाण्यात उरकवत ठेवायला लागते. तू तसंच घेतला असशील लगेच. बरं राहून दे, असू दे, ठेव माग. मी धुवून देते आणि नीट बी लावून देते. अगं नुसतं शर्ट कशाला, सगळीच घे की. आणि असं बी त्याला कपडे निघणार आहेत वे. आपल्या दोघीसनी कितना टाइम लागतोय, देऊ की पाण्यातनं काढून. आणि असं बी त्याला निघणार आहेत वे कापडं. अगं मळ तरी तसाच ठेवील, नाहीतर एखादं कापड फाडून ठेवील बघ. हाव नाही धुईन मी. मी नाही, आम्ही. अरे मध्या तू इथं कसा शाळेत नाही गेलास वे? नाही अरे, तुझ्या घरापासून पाय निघतोय तेव्हा, आणि शाळेपाव तर कसा जाईल. आईला म्हणलं पोटात दुखतोय, कुठं पोट धरून कोलांट्या उड्या खायला लागलो, तेव्हा कुठं ऐकल्या. मागाशी देणार होतो र, पण म्हणलं आईला रानात असतावर तरी पोट धरून का काढाव्या. बरंच काय आहेस, चांगली दोस्ती निभावतोयस. ही तर कौतुक करा आणि संध्याकाळी घर नाव सांगा म्हणजे झालं. आई खरंच 2 दिवस आण द्यायची नाही, मग खरंच पोट धरून काढा येते. अरे कशाला कोण सांगतंय, चांगल्या कामासाठी शाळा बुडवतोयस की, मग कशाला कोण सांगल तवा. अरे तुला तरी येतात का कापड धुईला, का नुसतंच तोंडवर करून आलाय शाळा बुडवून? तरीच म्हणलं अजून कशा काय बोलल्या नाही तुम्ही. सगळे कपडे धुतो का नाही बघा, ह्याची अंडरपॅन्ट सोडून. बाया चाबरच आहे पोरग. घे साडी